चोपड़ा शहर परदेशी गली स्थित इच्छेश्वर महादेव मंदिर में प्राण प्रतिष्ठा और जीर्णोद्धार समारोह के अवसर पर 24 नवंबर को भव्य शोभा यात्रा निकाली गई। छत्रपति शिवाजी महाराज चौक से यह शोभा यात्रा ढोल ताशा और पारंपरिक वाद्य पथकों के साथ शुरू हुई। शोभा यात्रा का सबसे आकर्षक दृश्य सिर पर कलश लेकर नृत्य करती हुई बड़ी संख्या में महिलाएं, जिन्होंने पूरे वातावरण को भक्तिभाव और उत्साह से भर दिया। सड़कों पर श्रद्धालुओं की भारी भीड़ देखी गई और जगह जगह स्वागत की व्यवस्था की गई। आयोजकों के मुताबिक प्राण प्रतिष्ठा और जीर्णोद्धार के उपलक्ष्य में 24 से 28 नवंबर के बीच कई धार्मिक और सांस्कृतिक कार्यक्रम रखे गए हैं। आयोजक ने सभी भक्तों से अधिक संख्या में इस कार्यक्रम में सहभागी होने की अपील की है। हर हर महादेव। आज आम्हाला गर्वाने सांगू इच्छितो की इच्छेश्वर महादेव मंदिर परदेशी गल्ली त्याचा जीर्णोद्धार आपला पूर्ण झालेला आहे आणि आपल्या 24 पासून ते 28 पर्यंत कार्यक्रम आहे। मी सर्व भाविकांना, सर्व हिंदू बांधवांना विनंती करेल या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग होण्यावा, सर्वांनी लाभ घ्यावा आणि महादेव भगवानचे आशीर्वाद घ्यावे असे मी जनतेला आवाहन करतो। परदेशी गल्लीतील पुरातन महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि काही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा हा विषय गेल्या 2-3 वर्षापासून समोर आलेला होता आणि त्या निमित्ताने संपूर्ण परदेशी गल्लीतील रहिवासी व गावातील दानदाते, संपूर्ण सनातनी समाज, सामाजिक कार्यकर्ते, वकील मंडळी सगळ्यांनी, महिलांनी, पुरुषांनी, बालांनी, तरुणांनी यात योगाचं बलिदान देऊन मदत करून ह्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि जीर्णोद्धार हा पूर्ण झालेला आहे। यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ दिलेला नसल्याने संपूर्ण परदेशी गल्लीतील रहिवासी, गावातील सनातनी समाज या प्रत्येकाच्या सहकार्यातून उभं राहिलेल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा आणि प्राणप्रतिष्ठाच्या मूर्तीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज कलश यात्रेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो सगळ्यांच्या सहकार्यातून संपन्न होणार आहे। दिनांक 24/11 ते 28/11 असा 4 दिवस मंदिराचा कार्यक्रम आहे। त्यात 28/11ला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। 27 तारखेला रात्री सुंदरकांड येथील आयोजन आहे परदेशी गल्लीत केलेलं आहे। संपूर्ण समाजाने त्यात सहकार्य केलेलं आहे। आमच्या संपूर्ण परिसराचं सहकार्य आहे आणि यातून जो आनंद आम्हाला मिळतोय तो आम्ही आज ते संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेनिमित्त सगळ्यांच्या सहकार्यातून आज ते पूर्ण होणार आहे आणि संपूर्ण जगात सनातनी पताका ही आपल्याला पोहोचवायची असल्याने संपूर्ण हिंदू समाजाने यात आपलं योगदान द्यावं अशी विनंती करतो।